नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तांदूळक्याची भाजी किंवा चवळीची भाजी किंवा तांदूळाची भाजी. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. साधी सोपीच अशी रेसिपी आहे. चला करूया. तर इथे मी मध्यम ते मोठी अशी चांगली ताजी हिरवीगार पाहून तांदूळाची भाजीची गड्डी घेतली आहे किंवा चवळीच्या भाजीची जुळी. तर जास्त मोठीही ही भाजी घेऊ नये. अशी नाजूक पानांची आणि हिरवीगार अशी चांगली ताजी पाहून घ्यायची. जास्त मोठी असेल तर ती जिभेला थोडी अशी चरचरीत लागते, म्हणून अशी कोवळी पाहूनच घ्यायची. तांदूळ भाजी किंवा चवळी भाजी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी असे फायदे आहेत. तांदूळच्या भाजी व्हिटॅमिन सीची उत्तम अशी स्रोत म्हटली जाते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतो. ताप, खोकला, सर्दीवरही ही भाजी तांदूळच्या भाजी उपयुक्त अशी आहे. ही भाजी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते व पोटाचे विकारही कमी होतात. एवढंच नाही तर उष्णताही कमी होते, डोळ्याचे आरोग्यही सुधारते. तांदूळ भाजी कोणत्याही ऋतूमध्ये जर उपलब्ध झाली तर नक्कीच खाल्ली पाहिजे. तर आता तांदूळ भाजी मी अशी ही तोडून घेते, म्हणजे अशी जी पानं आणि कोवळी देठही घेते या पद्धतीने. तर या पद्धतीने अशी ही भाजी मी तोडून घेते. जो पुढचा गेंदा असतो तोच असा घ्यायचा. पाठीमागची पानं ही कोवळी असतात, चांगली असेल तर तीही अशी तोडून घ्यायची. या पद्धतीने इथे ही तांदूळच्या भाजी मी सर्व अशी निवडून घेते. सर्व भाजी अशी तोडून झाल्यानंतर आता भाजी आपण धुवून घेऊयात. तर अगदी अशी पानं आणि पुढचे गेंदे आणि कोवळी देठेसुद्धा मी इथे घेतले आहे. आता यात सर्व पाणी घातलं. एक मोठं खोलगट भांडं घ्यायचं, म्हणजे मोकळी भाजी धुतली जाते. आणि थोडी अशी मोकळी करायची, खाली पाण्यात अशी बुडवायची आणि थोडी सुटसुटीत करायची, मोकळी करायची. याला जी माती वगैरे लागलेली असेल तीही भिजून मग निघून जाते. तर एक 5 मिनटं मी अशीच ठेवली. आणि आता एक 5 मिनटानंतर भाजी आपण पाण्यातून काढून घेऊयात. जास्त अशी चोळायची नाही किंवा अगदी कडक पिळायची नाही, तर अगदी हलक्या हाताने वरून अशी पाण्यातून काढत चालायची. तर भिजलेली माती ही एक 4-5 मिनटं पाण्यात ठेवल्यामुळे निघून जाते. आता या पद्धतीने सर्व भाजी आपण काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता किती माती खाली बसली आहे. तर या पद्धतीने एक 5 मिनटं अशी पाण्यातच ठेवायची भाजी. 3-4 मिनटं जरी ठेवली तरी भाजी भिजून माती निघून जाते. आता पुन्हा मी भांड्यात भरपूर असे पाणी घेतले, नवीन निर्मळ पाणी, आणि त्यात पुन्हा ही भाजी घातली. एक 2-3 पाण्याने ही भाजी धुतल्याने राहिलेली मातीसुद्धा सगळी निघून जाते. तर अजून अशी सुटसुटीत करायची आणि पाण्यात बुडवायची, म्हणजे थोडीफार बारीक माती असेल तर तीही मग निघून जाते. काळ्या मातीत थोडासा चिकटपणा असतो, मग अगदी चिकट अशी ही भाजी झालेली असते, लवकर निघत नाही. म्हणून अशी 2 ते 3 पाण्याने अगदी मोकळी करून पाण्यात बुडवून धुवून घ्यायची. तर पाणी आता हे दुसरंही पाणी इतपत असं खराब निघालं, बारीक खाली माती बसली आहे. तर अजून मी नवीन पाण्याने भाजी धुवून घेतली, पण जास्त पिळायची नाही, फक्त पाण्यातून अशी वरतून काढत चालायची. तर एक 2-3 पाण्याने मी भाजी धुवून घेतली. एका चाळणीत भाजी पाणी निथळायला ठेवलं. भाजीतील पाणी निथळते तोपर्यंत इथे कांदा चिरून घेऊयात. तर एवढ्या भाजीसाठी मी 2 लहान आकाराचे कांदे घेतले, 4 ते 5 हिरवी मिरची, 8 ते 9 लसण पाकळ्या आणि एक लाल अख्खी सुकी मिरची घेतली. मध्यम कांदा असेल तर एक घेऊ शकता. माझ्याकडे लहान होते म्हणून मी 2 कांदे घेतले. हिरवी मिरचीचं प्रमाण, तिखटाचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे एखाद मिरची कमी अधिक करू शकता. तर कांदा इथे मी जास्त बारीक न चिरता असा थोडा मोठा चिरून घेतला. कांद्याचा जो वरचा कडक भाग असतो तोही अशा सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा. तुम्ही मध्यम असा कांदाही चिरून घेऊ शकता किंवा बारीकही, तुमच्या आवडीनुसार. जास्तही बारीक कांदा चिरला तर अगदी भाजीचा लगदा होतो किंवा जास्तच मग कांदाही शिजून जातो. तर मी असा लांब उभा पातळही चिरून घेतला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा चिरून घेऊ शकता. आणि लसणाचेही एक 9-10 लसण पाकळींचेही काप करून घेतले. लसूणही थोडासा भरपूर घ्यायचा, थोडासा जास्त असा घ्यायचा, तेवढीच भाजी खायला मस्त होते. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. तेल गरम झाल्यावर यात लसणाचे काप घालूयात आणि मध्यम आचेवर लसूण मस्त लालसर करून घ्यायचे. थोडासा असा रंग बदलत आला लसणाचा की यात लाल अख्खी सुकी मिरची घातली. मिरची मी अशी हाताने तोडून घेतली 2 तुकड्यांमध्ये करून, आणि पुन्हा एकदा परतवल्यानंतर आता लसूणचा रंग बदलला, लालसर होत आला, तेव्हा कापलेली हिरवी मिरची घालूयात. आणि म्हणजे लसूण मिरची ही चांगली तळल्या जाते. लसणात मिरची तळली गेली की तेवढीच मिरची खायलाही छान लागते, तिखटपणाही तिचा कमी होऊन जातो. तर आता यात घालूया आपण चिरलेला कांदा. कांदा ही गुलाबी रंगावर परतवून घेऊयात.
लसूण मिरचीचा सुगंध खूप छान असा येतो. खरं तर ही भाजी फक्त लसूण आणि मिरचीतच बनवली जाते, तेवढीच टेस्टी लागते. पण थोडीशी भाजी वाढवाही होते कांद्यामुळे, म्हणून आपल्या आवडीनुसार कांदा घालू शकतो किंवा नाहीसुद्धा घातला तरीही चालतो. आता कांदाही थोडासा गुलाबी रंगावर परतला की तेव्हा यात पाणी निथळून घेतलेली तांदूळाची भाजी किंवा चवळीची भाजी घालूयात आणि गॅस थोडासा मोठ्या आचेवर करून सर्व भाजी घातल्यावर उलटपालट करूयात. तर हे या पद्धतीने भाजी अगदी अशी उलटपालट करून घ्यायची. आपण जेव्हा अशी उलट करतो तर आतमध्ये भाजी तशीच असते, म्हणून उलट केल्यानंतर ही भाजी अशी अजून फोडून घ्यायची, म्हणजे आतमध्येही पानं मग मोकळी होतात या पद्धतीने. आणि पुन्हा अजून अशी उलटपालट करत चालायची आणि पुन्हा अशी सुटसुटीत करायची. तर भाजी आतमध्ये तशीच मोकळी पानं आहेत, म्हणून भाजी आपण जेव्हा उलट करतो तेव्हा ती अशी थोडीशी फोडत चालायची, सुटसुटीत अशी करत चालायची कढईत, म्हणजे भाजी अगदी सर्व एकसारखी भाजी शिजते आणि सुटसुटीत अशी होते. तर मोठ्या आचेवर मी हिचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगली परतवून घेतली. आता गॅस मध्यम आचेवर केला. प्रमाण कमी झाल्यावर आता चवीनुसार मीठ घालूयात. असं भाजीचं प्रमाण थोडंसं कमी झालं तेव्हा मीठ घातलं तर मिठाचा अंदाजही मग बरोबर येतो. जास्त खारट किंवा अगदीच फिकट अशी होत नाही. आता मीठ घातल्यावर एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. गॅस अगदीच मंद आचेवर केला आणि काही सेकंदांसाठी यावर झाकण ठेवून घेतले. अगदी 2 ते 3 मिनटं न ठेवता एक 40 ते 50 सेकंद झाकण ठेवून घेतलं आणि काढून घेतली. म्हणजे भाजी जास्त शिजत नाही, अगदीच असा लगदा होत नाही आणि जास्तही ही भाजी शिजवायची नाही. थोडंसं कसर एक 95% एवढी शिजवायची, थोडीशी कसर यात राहू द्यायची, तेवढीच भाजी खायला स्वाद लागते. अगदीच जर लोण्यासारखी शिजवली तर खूप जास्त लगदा होतो, चव यातील कमी झाल्यासारखी वाटते. तर झाकण काढून घेतल्यानंतर मंद आचेवर मी काही सेकंद, एखाद मिनटं असंच ठेवलं आणि बिडाची कढई होती म्हणून भाजी पटकन दुसऱ्या ताटात काढून घेतली, नाहीतर ही भाजी मग थोडीशी काळी पडते. हीच काय कुठलीही भाजी लोखंडाच्या भांड्यात किंवा बिडाच्या भांड्यात काळी पडते, म्हणून पटकन अशी काढून घ्यायची. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.